बॉस. समर्थ घाईतच कॅबिनमध्ये आला. त्याचा आवाज ऐकून आदित्यने प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघितलं. बॉस, ते विजन बिल्डर्स त्या लँडच्या मागे लागलं आहे, समर्थने थोडं टेन्शनमध्ये येत सांगितलं. कोणती लँड? आदित्यने तितक्यात शांतपणे विचारलं. समर्थ सर्व हँडल करत असला तरी कधीतरी फालतू कारणांवरून तो हायपर व्हायचा हे आदित्यला माहीत होतं. पण आजपर्यंत त्याने हायपर झाल्यावर सुद्धा काही गोंधळ घातला नव्हता. त्यामुळे त्याच्या हायपर होण्याकडे आदित्य कधीच लक्ष देत नव्हता. समर्थने एक दीर्घ श्वास घेतला. बॉस, तन्वी मॅडम जे आश्रम चालवतात त्या लँडच्या मागे विजन बिल्डर्स लागले आहेत. तिकडून काही डिस्टन्सवर त्यांचा रिसॉर्टचा प्रोजेक्ट चालू आहे. त्यासाठी त्या रिसॉर्टच्या आजूबाजूची सर्व जमीन विजन बिल्डर्स काबीज करत आहे. त्यातच मॅमच्या आश्रमची जागासुद्धा आहे. पण तन्वी मॅम ती जागा सोडत नाही. त्यामुळे विजन बिल्डर्स त्यांना त्रास देतोय. तन्वी मॅमने खूप वेळा कंप्लेंट केली, पण तुम्हाला तर माहीत आहे विजन बिल्डर्सची ओळख. तन्वी मॅमच्या कंप्लेंटचा काहीच उपयोग झाला नाही. उलट तो अजूनच त्यांना त्रास द्यायला लागला आहे. समर्थने सर्व माहिती डिटेल्समध्ये दिली. विजन बिल्डर्स आणि त्याचा ओनर समीर म्हात्रे म्हणजे आदित्यचे फक्त कॉम्पिटिटर्स नव्हते, तर त्याचे दुश्मनसुद्धा होते. याआधीसुद्धा एका प्रोजेक्टवरून झालेल्या वादावरून त्याने आदित्यच्या दुसऱ्या कंपनीत घोळ घालण्याचा प्रयत्न केलेला, जो आदित्यने हाणून पाडला होता. आदित्य आणि तो समीर म्हात्रे खूप वेळा आमनेसामने असायचे. प्रत्येक वेळी आदित्य वरचढ असायचा. तन्वी आदित्याची बायको आहे आणि हा आश्रम ती चालवते हे जर त्याला समजलं असतं तर त्याने आश्रमला आणि अप्रत्यक्षरित्या तन्वीला आणि आदित्यला त्रास देण्याचा प्रयत्न केलाच असता. तो आश्रम आजच्या आज माझ्या नावाने झालं पाहिजे, आदित्यने काहीसं विचार करत सांगितलं. बॉस, मॅम ती जागा विकणार नाहीत. मी चेक केलं आहे. ती जागा त्यांच्या नावावर आहे, जी त्या दुसऱ्या कोणाच्याच नावाने होऊ देत नाही, समर्थ बोलला. आजच्या आज पेपरवर्क करायला घ्यायचं. तन्वी आणि मी मिळून तो आश्रम डेव्हलप करत आहोत. त्यासाठी आमची लीगल पार्टनरशिप करून घे, ज्यात तन्वीबरोबर त्या जागेत माझा मालकी हक्क असेल. मी पर्सनली ते सर्व करणार आहे. सो पेपर त्याप्रमाणे बनव. त्या आश्रमाच्या बाजूची थोडीफार जमीन विकत घेऊन आश्रम अजून थोडं मोठं कर. विजन बिल्डरचं त्या रिसॉर्टचं काम लवकर थांबवायचं कसं ते तुला माहीत आहे. ती जागा अनुष्का बिल्डर्स विकत घेते. त्या जागेत होणारा रिसॉर्ट अनुष्का बिल्डर्सचंच असेल. काहीसा विचार करत आदित्यने एका मिनिटात सर्व प्लॅनिंग करत सांगितलं. तन्वी मॅम तयार होतील? समर्थने विचारलं. प्रियाशी बोलून घे, आदित्यने शांतपणे सांगत त्याचं काम सुरू केलं. ही खतरो के खिलाडी रोज नवीन काहीतरी करून ठेवते. त्या समीर म्हात्रेला तन्वी माझी बायको आहे कळण्याआधी तो आश्रम आणि त्याचा रिसॉर्ट माझा झाला आहे हे कळायला हवं. तन्वी, यू नीड सिक्युरिटी. आय होप तू आता तरी सिक्युरिटी ठेवशील. काम करता करता तन्वीचा विचार त्याच्या डोक्यात चालूच होता. मॅम, ही फाईल, प्रियाने कॅबिनमध्ये येत सांगितलं. तन्वीने लगेच ती फाईल हातात घेत चेक करायला सुरुवात केली. मला या कंपनीचे सर्व अकाउंट्स मेल कर अर्जंटमध्ये. या ऑर्डरचं काय झालं, किती दिवस ती अडकली आहे एकदा चेक करून घे. तन्वी मेल चेक करत एक एक गोष्ट प्रियाला सांगत होती. मॅम, काही कन्फर्मेशन आलं का, प्रियाने काकुळतीला येत विचारलं. नाही, अजून तरी काही कन्फर्मेशन आलेलं नाही. वेट टिल एंड ऑफ द डे, तन्वी रिलॅक्सपणे काम करत बोलली. प्रिया आणि तन्वी बराच वेळ ऑफिस वर्क रिलेटेड बोलत असतानाच तन्वीचा फोन वाजला. टेक अ 5 मिनिट ब्रेक, फोनवरचं नाव बघून तन्वीने प्रियाला सांगितलं. तसं प्रिया कॅबिनच्या बाहेर गेली. ओके, कन्फर्म न्यूज आहे का? प्रिया बाहेर गेल्याचं कन्फर्म करून तन्वीने फोन रिसीव केलेला. काम आजच करूयात, मी पण येते रात्री 9 वाजता, तन्वीने टाईम फिक्स करत सांगितलं. हो, मी येते. मला ॲड्रेस पाठवून ठेवा. थोडं लेट झालं तरी तुम्ही काम चालू करा, मी तुम्हाला जॉईन होते. आज ही संधी हातची जाता कामा नये. बी केअरफुल. तन्वीने थोडा वेळ काम करून फोन ठेवून दिला. परत तिचं काम तिने सुरू केलं. आपली तन्वी खूप बदललेली वाटते. खुश आहे ती तिकडे.
तन्वी आणि आदित्य ऑफिसला गेल्यावर मॉम डॅडशी बोलत होत्या. डॅडला बीपीचा त्रास जास्त होत असल्याने तन्वी डॅडना ऑफिसला जास्त येऊ देत नव्हती. ते आरामात ऑफिसला जायचे. हो, खूप शांत झालेली वाटली. डॅड काहीसं हसत बोलले. तुम्ही पण ना, तुम्हाला ती फक्त मस्तीखोरच वाटते. डॅडचं असं हसणं बघून मॉम काहीसं चिडत बोलल्या. त्यात वाटण्यासारखं काय आहे, ती मस्तीखोर आहेच माझी तनू. तू नेहमी तिला ओरडत असतेस, पण मला सांग, तिने मस्ती नाही केली तर कोण करणार? डॅड थोडं भावुक होत बोलले. लहानच आहे ना ती मस्ती करायला. इतकी मोठी झाली तरी अजूनही बालिशपणा गेला नाही. देव जाणे तिकडे तरी नीट राहते की नाही. थोडी समजूतदारपणे राहिली तरी देव पावलं म्हणेन. मॉम काहीशा विचारात हरवल्या. त्यांनी सकाळी आवाज ऐकले होते. आदित्यसोबत तिची अशी मस्ती बघून काही क्षण त्यांना टेन्शन आलेलं. पण नंतर तन्वी आदित्यसोबत इतकी मस्ती करू शकते याचं समाधानसुद्धा वाटलं होतं. पण आता ती सासरी बाकीच्यांसोबत कशी वागत बोलत असेल याचं त्यांना टेन्शन आलेलं. ती खूप गुणी आहे, काहीही चुकीचं करणार नाही. डॅडने मॉमच्या हातावर हात ठेवत खात्रीने सांगितलं. मॉमच्याही चेहऱ्यावर थोडं हसू फुलून आलेलं. तन्वी मॅम, आदित्य जेजूचा ऑफिशियल मेल आला आहे, एकदा चेक कर. प्रियाचं पूर्ण न ऐकता तन्वीने डोळे वटारत तिच्याकडे बघितलं. ऑफिशियल मेल फ्रॉम देशमुख ग्रुप? तन्वीने आश्चर्याने विचारत घाईतच तिचा मेल बॉक्स ओपन केला. देशमुख ग्रुपचा मेल नाही, आदित्यच्या ऑफिशियल मेल्समधून केला आहे. मेल चेक करत तन्वी बोलत होती. एकीकडे तिचं मेल वाचण्याचं काम चालू होतं, जे वाचून प्रत्येक लाईनला तिचे डोळे मोठमोठे होत होते. तनू, बस आता, ते बाहेर येतील. तिचे सतत मोठे होणारे डोळे बघून प्रियाला राहवलं नाही. त्यांना स्वयंसिद्धाबद्दल कसं कळलं? आता तन्वीचा मोर्चा प्रियाकडे वळला होता. मला काय माहीत? ती खांदे उडवत आजूबाजूला बघून स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती. डोंट इवन डेअर टू लाय मी. ती रागात प्रियाकडे बारीक नजरेने बघत होती. ते त्या दिवशी तू बॉडीगार्ड्स घेऊन नव्हती गेली, सो तेव्हा तू कुठे गेलेली ते विचारलं होतं. तिने खाली मान घालून सांगितलं. आणि तू त्यांना सर्व सांगून मोकळी झालीस? तन्वी रागात उभी होऊन बोलत होती. नाही, फक्त स्वयंसिद्धा आणि शिवकांतबद्दल बोलली आहे, बाकी त्यांना काही माहीत नाही. तिला भडकलेलं बघून प्रिया पूर्ण घाबरलेली. ती अडखळतच बोलत होती. त्यांना सांग, मला त्यांची पार्टनरशिप नको आहे. एक ॲग्रीमेंट केलं आहे, ते नीट फॉलो करा. त्यातले कितीतरी रूल्स त्यांनी ब्रेक केले आहेत. जास्त बोलले तर हे ॲग्रीमेंट पण टर्मिनेट करण्यात येईल. तन्वी रागात चडफडत बोलली. प्रियाला तिकडेच मूर्ती बनवून उभं राहिलेलं पाहून तन्वीला अजूनच राग आलेला. डू वॉट आय से. आय विल बॅक इन 5 मिनिट्स. तन्वी रागातच तिच्या कॅबिनच्या बाहेर पडली. इथे प्रियाने धावतच नकारा देणारा मेल पाठवला आणि समर्थला फोन करून तन्वीचं बोलणं सांगितलं. बॉस. समर्थ परत गडबडीत आदित्यच्या कॅबिनमध्ये आला. त्याने आल्या आल्या आदित्यला तन्वीचं सर्व बोलणं सांगितलं. आदित्य तिने केलेला मेल चेक करत होता. ॲज एक्सपेक्टेड. आदित्यने सुस्कारा सोडला. बॉस, आता? ती कोणाच्याच सांगण्यानं ऐकणार नाही. काही क्षण त्याने डोळे बंद करून घेतले. कॉल हर. आदित्यने समर्थला सांगत त्याचा फोन पुढे केला. समर्थ तसाच उभा होता. आदित्य कधीच त्याचा पर्सनल फोन कोणालाच देत नव्हता. आज अचानक आदित्यने त्याचा फोन पुढे केल्याने समर्थला कळत नव्हतं तो फोन घ्यावा की नाही. माझ्याकडे तिचा नंबर नाही. त्याच्याकडे न बघताच समर्थच्या मनातलं गोंधळ जाणून आदित्यने सांगितलं. रोज इतके भांडत असतात पण अजून एकमेकांचे नंबर नाही. आदित्य, तू सिगरेट हो. दोन्ही हात समोर आणून तो मनातच बोलत होता. इथे तन्वी रागात समोर दिसेल त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन रिपोर्ट मागत होती. काही चुकलं असेल तर ती त्यांना अगदी झापून काढत होती. आता ही फायलिंग प्रॉपर नाही या गोष्टीसाठी ती स्टाफला ओरडत होती की तिचा फोन वाजला. अनोळखी नंबर बघून तिने इग्नोर केलं, पण परत परत तो फोन वाजतच होता. तिने 1-2 वेळा तो कॉल कट केला. आदित्य, तन्वी मॅम कॉल कट करत आहेत. काहीसं वैतागत समर्थने आदित्यला सांगितलं.
कीप कॉलिंग, आदित्यने लॅपटॉपवरची नजर न हटवता सांगितलं. समर्थला काम सांगून तोही त्याचं काम करत होता, पण लक्ष मात्र समर्थवरच होतं. समर्थ तिकडून कॉल करतच होता. एकाच नंबरवरून येणारे कॉल बघून तन्वी अजून भडकलेली. तिने आधी तिला ओरडत होती, तिला ओरडून घेतलं आणि रागातच त्या डिपार्टमेंटमधून बाहेर निघाली. हॅलो, तन्वीने रागातच फोन उचलला. हॅलो मॅम, मी. समर्थचं वाक्य अर्धच राहिलं. कळत नाही का समोरून कॉल कट होतोय तर समोरची व्यक्ती कामात असू शकते. तुम्हाला कामं नाहीत पण मला आहे. फोन आहे म्हणून नुसतं लावत सुटलायत ते. उचलला बोट आणि दाबले बटन. तन्वीची अखंड बडबड चालू होती. समोर कोण बोलतंय हे सुद्धा तिने जाणून घेतलं नव्हतं. समर्थच्या चेहऱ्यावर वाजलेले 12 बघून आदित्यने हातानेच फोन मागून घेतला. समर्थने सुद्धा सेकंदाचाही वेळ न दडवता त्याला फोन देऊन आदित्यच्या पुढ्यात असलेलं पाणी घटाघटा पिऊन संपवला. बापरे, मॅम बोलतात की मस्ती करतात, श्वाससुद्धा घेत नाही. समर्थ शांत होत बोलला. आदित्यने त्याच्या हातातून फोन घेतला तेव्हाही तिची बडबड चालूच होती. आदित्यने एकदा फोनकडे बघितलं आणि नकारार्थी मान हलवली. वी आर गोईंग फॉर लंच, गेट रेडी. आपण दुपारी 1 वाजता जेवायला जातोय. तिचं काहीही न ऐकता आदित्य मोठ्या आवाजात बोलला आणि फोन ठेवून सुद्धा दिला. इतका वेळ शांत राहून अचानक समोरून आलेल्या मोठ्या आवाजाने तन्वी आधी गोंधळली होती. तो कोण होता, काय बोलला आणि त्यावर पुढे ती काही बोलणार याआधीच कॉल कट झालेला. त्याने फक्त काही सेकंदासाठी समर्थकडून फोन घेतला आणि तिला सांगितलं आणि फोन ठेवला देखील. प्रिया, चेक दिस नंबर. ब्लडी हेल, मला लंचसाठी विचारतोय. विचारात सुद्धा नाही. ऑर्डर देतोय तेही मला. समोर येऊ देत एक अशी ठेवून. तन्वी रागात तिचा फोन प्रियाच्या पुढ्यात देत बडबड करत होती की तिला प्रियाने टोकलं. आदित्य जिजू, प्रिया म्हणाली. व्हॉट, आदित्य जिजू? तन्वी विचित्रपणे तिच्याकडे बघत विचारते. तो नंबर आदित्य जिजूचा होता, हे बघ. तिचाच फोन तिला परत दाखवत तिने सांगितलं. तिने डोळे बंद करून स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही जात नाही आहे, त्यांना फोन लावून सांग. स्वतःला जमेल तितकं कंट्रोल करत तन्वी सांगत होती. फोन ठेवला पण? आदित्यने लगेच फोन ठेवलेलं बघून समर्थने आश्चर्याने विचारलं. आदित्यने एका बाजूला ओठ रुंदावले पण बोलला काहीच नाही. यू नो व्हॉट, तुम्ही दोघे इथे भेटलात, तिथे भेटू नका. समर्थ आदित्यच्या समोरच्या खुर्चीवर आरामात बसत बोलला. तो आता आदित्यचा पीए नव्हता तर एक मित्र होता. आदित्यने त्याच्याकडे विचित्रपणे बघितलं. अरे, कुठे फेडाल ही पाप? यम तुम्हाला नरकात पण जागा नाही देणार रे. तुला माहीत आहे ना, माझं अजून लग्न नाही झालं. का माझ्या कोवळ्या बालमनावर अत्याचार करताय? समर्थ काहीसा चिडत त्याचा राग व्यक्त करत होता. फक्त आदित्यसमोर मोठ्या आवाजात राग दाखवू शकत नव्हता म्हणून आवाजात नरमाई आणत राग व्यक्त करत होता. गो टू हेल्प विथ युअर कोवळं बालमन. माझ्यासमोर नको आणूस तुझ्या त्या कोवळ्या बालमनाला, आदित्यने एकदम शांतपणे सांगितलं. माझी काळजीच नाही, समर्थ नाटकी करत बोलला. तुला काही कामं नाहीत का? आदित्यने शांतपणे विचारलं. लंचसाठी बुकिंग कन्फर्म करतोय, बाहेर जात समर्थ बोलला. नो नीड, आदित्यने फोन चेक करत सांगितलं. अरे, तू आत्ताच तन्वी मॅमना सांगितलं ना लंचसाठी बाहेर जायचं आहे ते. समर्थचा आता पूर्ण गोंधळ उडाला होता. हो, सांगितलं होतं, पण ती येणार नाही. सो मी तिच्या ऑफिसमध्ये लंचसाठी जातोय. तिकडे प्रियाला तयारी करून ठेवायला सांग, आदित्यने कुस्तिक हसत त्याला सांगितलं. हां, लवकरच मला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. समर्थ डोकं खाजवतच बाहेर पडला. गेल्या काही दिवसात आदित्य आणि तन्वीमध्ये त्याची पूर्ण वाट लागत होती. ते जे काही बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही असं होत होतं. त्यामुळे जिथे आदित्य आणि तन्वीचं संबंध यायचा तिकडे काय करायचं आणि काय नाही हे त्याला कळतच नव्हतं. आदित्यने जसं सांगितलं तसं समर्थने
प्रियाला फोन लावून ऑफिसमध्येच लंचची तयारी करायला सांगितली. तन्वी मॅम, तुमच्या फोनमध्ये आदित्य सरांचा नंबर सेव्ह नाही. ट्रू कॉलरला आलेलं नाव बघून प्रियाने पुस्तिकपणे विचारलं. तन्वीने मान वाकडी करत फक्त 32 दाखवली. लग्न होऊन 1 महिना होत आला ग, आणि अजून तुझ्या फोनमध्ये तुझ्या नवऱ्याचा नंबर सेव्ह नाही. प्रियाने आता थोडं रागात येत विचारलं. तुझ्या आहे ना, झालं मग, तिने खांदे उडवत सांगितलं. माझ्या फोनमध्ये त्यांचा नंबर आहे म्हणून त्यांच्यासोबत लंच डेटला मी जाऊ का? प्रियाने विचारलं. तसं तन्वीने तिच्याकडे विचित्रपणे बघितलं. लंच डेट? थोडं आश्चर्याने. तू त्यांच्यावर लाईन मारतेस का? प्रियाला तिने थोडं खोचकपणे विचारलं. ट्राय करायला काय हरकत आहे? तसंही आता फक्त 11 महिने आहेत, कदाचित तेही नाही, तन्वीला चिडवत प्रियाने सांगितलं. जास्त नको तिकडे डोकं नको चालवस. जा, नवीन टेंडरचं काम कितपत झालं आहे ते बघ, तन्वीने सांगितलं. तू त्यांना सांगितलं का मी लंचला जात नाही ते? काहीसं आठवत तन्वीने विचारलं. हो, प्रियाने हळू आवाजात सांगितलं आणि ती बाहेर निघून गेली. काही वेळापूर्वी भडकलेली तन्वी अंजली वहिनीच्या फोनमुळे अचानक शांत झालेली. गावाला असताना त्यांची झालेली मैत्री त्यांनी कायम ठेवलेली. अधूनमधून एकमेकींना फोन लावणं चालूच होतं. ती तिचा राग त्यांच्यावर काढू शकत नव्हती. त्यामुळे अंजली वहिनीचा फोन आल्यावर ती शांत झालेली. म्हणे, ट्राय करायला काय हरकत आहे, करून बघ, तेव्हा कळेल किती सरळ आहे तो ते. प्रिया गेल्यावर तन्वी स्वतःशीच पुटपुटली. समर्थ डोके खाजवत गेलेलं आदित्यने बघितलं होतं. त्याला तसं जाताना बघून तो एकटाच हसत होता. ती तन्वी सरदेसाई आहे. इतक्या दिवसात तिच्याबद्दल एक गोष्ट तर समजली आहे. तिला कोणीही कंट्रोल केलेलं आवडत नाही. जे तिला पटतं तेच करते. सो आता तिला जे हवं तेच होईल, पण फक्त माझ्या स्टाईलने. आदित्य कुस्तीक हसत पुटपुटला. तन्वी हुशार आणि एक यशस्वी उद्योजिका असली तरीही आदित्यसुद्धा काही कमीचा नव्हता. आतापर्यंत त्याने अनेक पद्धतीच्या लोकांसोबत कामं केली होती. त्याचबरोबर त्याचं वाचन इतकं होतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांसोबत कसं वागायचं हे तो त्यातूनसुद्धा शिकत होता. ज्याला जसं जमतं तसं तो वागत होता. फक्त त्याचा एक स्वभाव जो फक्त तन्वीसमोर होता, तो म्हणजे मस्तीखोरपणा. जान्हवी गेल्यानंतर जर त्याने कधी मस्ती केली असेल तर ती फक्त तन्वीसमोरच. दुपारी 1 वाजता तन्वीचा फोन वाजला. तिने बघितलं तर तोच मागचाच नंबर होता. तिने त्या फोनला इग्नोर केलं. मग मात्र त्या नंबरवरून पुन्हा पुन्हा फोन आला नाही. पुढच्या 5च मिनिटात ऑफिसच्या गेटमधून एक ब्लॅक मर्सिडीज एंटर झाली. ऑफिस एरिया असल्याने तिकडे असल्या मर्सिडीज येणं कॉमन होतं. पण त्या गाडीतून उतरणाऱ्या त्या रुबाबदार हँडसमला बघून मात्र सर्वांच्या माना तिकडेच वळत होत्या. व्हाईट शर्ट, ब्लू कोट आणि ब्लू ट्राउझर, हातात ब्रँडेड वॉच, ब्रँडेड शूज, गॉगल, ट्रिम बियर्ड आणि चेहऱ्यावर फुल ॲटिट्यूड. आजूबाजूला न बघता तो बिल्डिंगमध्ये एंटर झाला. लिफ्टने तन्वीचं ऑफिस असलेल्या फ्लोअरवर जाऊन रिसेप्शनला जाऊन उभा राहिला. आय वॉन्ट टू मीट तन्वी सरदेसाई, त्याने कडक आवाजात विचारलं. ती रिसेप्शनिस्ट तर डोळे वटारून त्यालाच बघत होती. एक्सक्यूज मी मिस, तो आवाज देत होता पण तिला ऐकूच जात नव्हतं. त्याने तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणलं. परत त्याने तन्वीला भेटण्याबद्दल विचारलं. सर, तुमची अपॉइंटमेंट आहे का? तिने एकदम सौम्यपणे विचारलं. नाही. सॉरी सर, त्या तुम्हाला आता नाही भेटू शकत, तिने सांगितलं आणि परत त्याला बघत तिचं काम सुरू केलं. प्रिया कुठे आहे? त्याने परत विचारलं. एकीकडे त्याचं घड्याळीत बघणं चालूच होतं. सॉरी सर, त्याही तुम्हाला नाही भेटू शकत, तिने परत सांगितलं. प्रियाला कॉल लावून सांगा आदित्य देशमुख, ते बोलतच होते की त्यांना मागून एक आवाज आला. आदित्यराव, मागून येत काकांनी त्याला खांद्यावर थोपटले. अरे काका, तुम्ही, बरं झालं भेटलात. आदित्य चेहऱ्यावर हसू आणत बोलला. हो, ते तर आहेच, मी नेहमी वेळेवर पोहोचतो, पण तू का असं बोललास?
काकांनी स्वतःची तारीफ करत त्याला प्रश्न विचारला. ते तन्वीला सरप्राईज द्यायला आलेलो लंचसाठी, पण इथे आल्यावर समजलं तिची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. बिचारा आदित्य भोळा फेस करत बोलला. इतका वेळ असलेल्या ॲटिट्यूडवर हलकीशी स्माईल आलेली आणि त्याचा आवाजसुद्धा थोडा सौम्य झालेला. तुम्हाला अपॉइंटमेंटची काय गरज आहे? तुम्ही कधीही जाऊन तिला भेटू शकता, काकांनी आदित्यला सांगितलं. हे कोण आहेत माहीत आहे का? तन्वी मॅमचे हजबंड मिस्टर आदित्य देशमुख. नेक्स्ट टाईम यांना अडवू नकोस, काकांनी रिसेप्शनिस्टला डटावलं. सॉरी सर, दोघांची तिने माफी मागितली. आदित्यने डोळ्यांनीच ओके सांगितलं. चला, तुम्हाला तन्वीची कॅबिन दाखवतो, काका त्याच्यासोबत पुढे बोलले. काका, तुम्हाला कशाला उगाच त्रास? तन्वी जेव्हा आदित्यला ऑफिसमध्ये आलेलं बघेल तेव्हा पुढे जे काही होईल त्याचा त्रास काकांना होऊ शकतो. आदित्यने विचार केला. मी जाईन ना, मला फक्त सांगा तिची कॅबिन कुठे आहे ते. आदित्य पुढचं इमॅजिन करून चेहऱ्यावर येणारं हसू कंट्रोल करत बोलत होता. ओके, तुमचं सरप्राईज आहे ना, सो डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला. तिकडून लेफ्टला जा, लास्ट कॅबिन तन्वीची आहे, गालात हसतच काका बोलले. थँक्यू काका. आदित्यला तन्वीची कॅबिन दाखवून काका त्यांच्या कामाला निघून गेले. आदित्यसुद्धा तन्वीच्या कॅबिनच्या इथे गेला. कॅबिनच्या दरवाजाजवळ जाऊन दीर्घ श्वास घेत त्याने दरवाजा नॉक केला. तन्वी आणि आदित्यची पहिली लंच डेट कशी असेल? तन्वीची या सरप्राईजवर काय रिॲक्शन असेल नक्की सांगा. तन्वीचं असं कुठलं काम आहे जे प्रियाला माहीत नाही?